नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने अगदी छान असं चविष्ट खरबूजचं ज्यूस कसं तयार करायचं ते बघणार आहोत. आज आपण खरबूजचं ज्यूस बनवण्यासाठी अगदी विशेष असं म्हणजे साबुदाण्याचा वापर करून अगदी परफेक्ट असं आपलं खरबूजचं ज्यूस आपण बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचं खरबूज घेतले, त्याला कट करून त्याच्यातल्या आता आपण संपूर्ण बिया ह्या काढून घेणार आहोत. आज आपण फक्त अर्ध्याचं अगदी परफेक्ट असं खरबूजचं ज्यूस कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर यामधनं फक्त आपण अर्ध्याचाच वापर करणार आहोत. यामधल्या आता ज्या बिया आहेत त्या आपण आता काढून घेऊया. बरेचसे जण ह्या बिया फेकून देत असतात, पण चाळणीमधनं जर आपण त्यांना धुवून स्वच्छ असं वाळवून घेतलं तर अगदी छान अशा आपल्या बिया ह्या तयार होतात. नंतरून लगेच सुरीच्या सहाय्याने नाही तर डायरेक्ट अशा पद्धतीने आपण चमच्याने देखील खरबूजचा जो गर असतो तो संपूर्ण आपण आता काढून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने संपूर्ण खरबूजच्या आता आपण गर हा काढून घेऊया. आता आपलं संपूर्ण गर काढून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण गर आपण काढून घेणार आहोत. जेवढं आपलं गर आहे त्यानुसार मिक्सरचं भांडं या. जर तुम्ही जास्ती प्रमाणात बनवत असाल तर एकाच वेळेस आपण मोठं भांडं घेऊन त्याचा ज्यूस हे तयार करून घ्या. तर आता आपण पाणी वगैरे न घालता फक्त खरबूजचं अगदी छान असं ज्यूस हे तयार करून घेतले. यामध्ये पाण्याचा वापर करू नका, आपण नंतरून दुधाचा वापर करणार आहोत. तर आता ज्यूस हे तयार झालं आहे. त्यानंतर साईडला लगेच एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी आपण गरम करून घेऊया. आता आपला ज्यूस कितपत आपण बनवत आहोत त्यानुसार पाण्याचा अंदाज घ्या. 1 कप खरबूजचं ज्यूससाठी इथे बरोबर 1 ग्लास खरबूजच्या ज्यूससाठी इथे बरोबर 1 ग्लास मी पाणी गरम करून घेतले. नंतरून लगेच मध्यम आकाराचे ज्या आपल्या पोहे खाण्याचे चमचे असतात 2 चमचे साबुदाणे मी 4 ते 5 तास भिजवून घेतले. त्यानंतर भिजवून घेतलेला साबुदाणा ह्या पाण्यामध्ये घालून आता छान पारदर्शक साबुदाणा होईपर्यंत आपण मंद आचेवरती याला शिजवून घेणार आहोत. अगदी घट्टसर असं करून घेऊ नका. आपल्याला फक्त सर्वात आधी पाण्याचा वापर करणार आहोत, त्यानंतरच आपण तो साबुदाणा असतो त्याचा देखील आपण वापर करणार आहोत. म्हणून अगदी घट्टसर कराल तर तुमचं पाणीही राहणार नाही. त्यामुळे थोडं पाण्याचा वापर जास्त केला तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने मी एकसारखं चमच्याने ढवळत मंद आचेवरती फक्त आपण 3 ते 4 मिनटं याला शिजवून घेणार आहोत. या पद्धतीने जर ज्यूस बनवलं तर अगदी चविष्ट तयार होतं आणि जशी त्याची जी कन्सिस्टन्सी असते ती अगदी छान अशी तयार होते. तर लगेच मी आता शिजवून घेतले मंद आचेवरती 3 ते 4 मिनटं त्याला शिजवून घ्या. लगेच थोडं गार झाल्यानंतर एक चाळणी घ्या. चाळणीतनं अशा पद्धतीने आपण जे पाणी आहे साबुदाण्याचं ते पाणी आता आपण निथळून घेणार आहोत. हे साबुदाणे फेकून न देता याचा देखील आपण ज्यूसमध्ये वापर करणार आहोत. सर्वात आधी असं पाणी गाळून झाल्यानंतर हलकंसं गार झाल्यावरती लगेच ह्या पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण आता कस्टर्ड पावडर घालणार आहोत. कस्टर्ड पावडर हे आपल्या फ्लेवरनुसार घाला. जो आपल्याला फ्लेवर आवडत असेल तो फ्लेवर यामध्ये घालून घ्या. आणि पुन्हा आपल्याला ज्यूस कितपत घट्टसर हवं आहे त्यानुसार आपण कस्टर्ड पावडर देखील यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो. जर तुम्हाला अगदी जास्ती घट्टसर असं ज्यूस आवडत असेल तर थोडं कस्टर्ड पावडरचा जास्ती वापर केला तरी काही हरकत नाही. आता मी अगदी जास्ती घट्टही नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही अशा पद्धतीने ज्यूस तयार करून घेते. म्हणून एका ग्लास पाण्यामध्ये बरोबर 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतले. लगेच साईडला 2 कप ते आपण याच्यात एका कढईमध्ये दूध घेतले. दुधाचं प्रमाण देखील आपण कमी जास्ती वापरलं तरी काही हरकत नाही. जर जास्ती दूध तुम्ही घेत असाल तर त्याला थोड्या वेळ आटून घ्या आणि त्यामुळे खूप छान असं आपलं ज्यूस तयार होतं. लगेच याच्यामध्ये 3 ते 4 चमचे आपण साखर घातली. फक्त आपलं दूध गोड होईल इतपतच आपल्याला यामध्ये साखर घालायची, त्यापेक्षा जास्ती घालण्याची गरज नाही. खरबूज देखील गोड असतं. कस्टर्ड पावडरमध्ये देखील साखरेचा वापर केलेला असतो, म्हणून दुधामध्ये अगदी बेताचं आपण साखरेचा वापर करा. साखर विरघळेपर्यंतच फक्त आपण हे दूध आता गरम करून घेणार आहोत. अजिबात उकळ वगैरे किंवा आटून वगैरे घेण्याची गरज नाही. जर तुम्ही जास्ती दुधाचा वापर करत असाल त्याच वेळेस थोडं दूध हे आटून घ्या. तर याला मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते. हे आता आपलं छान असं मिक्स झालं आहे. साखर विरघळून झाल्यानंतर लगेच कस्टर्ड पावडरचं जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं साबुदाण्याच्या पाण्यातलं ते संपूर्ण या स्टेपला आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. दुधामध्ये टाकल्यानंतर लगेच गॅस हा मंद ठेवा. जर तुमचा गॅस हा फुल असेल तर या दुधामध्ये लगेच गोटोळ्या तयार होण्याची शक्यता असते. म्हणून मंद आचेवरती एकसारखं चमच्याने ढवळत हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपल्याला ज्यूस कितपत आता घट्टसर हवं आहे ते आता आपण करून घेऊ शकतो. जर तुम्हाला घट्टसर हवं असेल तर जास्ती वेळ तुम्ही उकळून घ्या. जर थोडं पातळ हवं असेल आपल्याला ज्यूस तर आपण आता
कमी वेळ याला उकळून घ्यायचं. आता मी अगदी जास्ती घट्टही होऊ देणार नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही. अशा पद्धतीने आपण आता हे बॅटर तयार करून घेणार आहोत. ह्या बॅटरमुळे खूप छान असं आपल्या ज्यूसला चव येते आणि अगदी छान असं आपलं ज्यूस हे तयार होतं. तर अशा पद्धतीने अगदी छान आपलं बॅटर तयार झाल्यानंतर लगेच गॅस हा बंद करायचा. हलकंसं गार झाल्यानंतर लगेच आपण जे ज्यूस तयार करून घेतलेलं खरबूजचं, त्या ज्यूसमध्ये हे बॅटर, कस्टर्ड पावडर आणि दुधाचं बॅटर यामध्ये टाकून आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. नक्की तुम्ही या पद्धतीने खरबूजचं ज्यूस करून बघा. अप्रतिम असं आपलं ज्यूस हे लागतं. तर आता मला अधूनमधून थोडंसं जे आपलं खरबूजचं ज्यूस तयार केलं होतं आपण, ते थोडं त्याच्यातले तुकडे हे दिसत आहेत. आपण याला एका चाळणीतनं आता गाळून घेऊया. तर मी एका चाळणीमधनं याला गाळून घेतलं म्हणजे एकसारखं अगदी छान परफेक्ट असं आपलं, जसं बाहेर ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस मिळतं अगदी तसं अगदी छान चविष्ट चटपटीत अगदी परफेक्ट असं आपलं ज्यूस तयार झाले. जे काय आपण शिजून घेतलेले आपले साबुदाणे उरलेले होते, ते आता साबुदाणे यामध्ये आपण संपूर्ण टाकून देणार आहोत. जेवढे तुम्हाला आवडत असेल दाताखाली, ज्यावेळेस आपण ज्यूस पिऊ त्यावेळेस दातांखाली आल्यानंतर खूप छान असं ज्यूस पिताना आपल्याला वाटतं. या स्टेपला तुम्ही जे काही आपले आपण बरेचशा ज्यूसमध्ये सब्ज्यांचा वापर करत असतो. जर प्रत्येकाकडे सब्जे नसले तर त्यावेळेस आपण सहज अशा पद्धतीने साबुदाण्याचा वापर करून ज्यूस अगदी सहज आपण बनवून घेऊ शकतो. जसं सब्जेचं चव येते अगदी तशीच आणि ज्यूस देखील अप्रतिम असं आपलं चवीचं तयार होतं. बघू शकाल अगदी छान चविष्ट पौष्टिक असं आपलं ज्यूस हे तयार झालं आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.